भूमितीमध्ये एक गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे, चौरसाची बाजू वाढवली तर चौरसाचं क्षेत्रफळ पण वाढतं, पण त्याच पर्सेंटेजमध्ये नाही तर वेगळ्या पर्सेंटेजमध्ये. बघा प्रश्न काय, चौरसाची बाजू 10% वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. आता काय करायचं बघा, लक्षात घ्या, याच्यामध्ये एकच फॉर्म्युला आहे, तो म्हणजे x + y + xy भागिले 100. हा फॉर्म्युला आहे, फक्त तो लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये तुम्ही विचार असाल x काय आहे, तर x हा पण 10% आहे, म्हणजे 10 आहे. y हे पण 10% आहे, कारण चौरसाच्या दोन्ही बाजू किंवा सर्व बाजू समानच असतात, म्हणून x पण 10%, y पण 10% आणि दोन्ही प्लसच असणार कारण वाढणार आहे. तर आता x च्या ठिकाणी 10 ठेवतो, y च्या ठिकाणी पण 10, x गुणिले y 10 गुणिले 10 भागिले 100. बघा ना, 10 + 10 किती येणार, 20 अधिक हा 0 0 हा 0 0 कॅन्सल, 1 गुणिले 1 किती येणार, 1. उत्तर काय येणार, 21. म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल, तर 21%. आहे की नाही सिंपल. बघा, म्हणजे तुम्हाला हे असे चौरस काढून परत त्याचं क्षेत्रफळ काढून किती टक्क्यांनी वाढतंय हे काढण्याची काहीच गरज नाही. फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, उत्तर आपोआप येतील कुठल्याही प्रश्नाची याच्यावर आधारित. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.